देवी काळूबाईनं अवतार कसा घेतला? कसा घेतला? द्वापार युगाच्या शेवटी या भारतभूमीत बर राक्षसाचा राजा रत्नासूर रत्नासूर याचा वध करण्यासाठी शंकराने केदारनाथाचे रूप धारण केले. केले. शंकर आणि पार्वती आहा. हे दोघे जण कैलासाहून बरं. या भूलोकावर आले. आले. देवदानव तुंबळ युद्ध झाले. भैरवनाथाने आहा. रत्नासुराचे 12 राक्षस ठार केले. ठार केले. तेव्हा रत्नासुराने बर महाबल्लाढ्य राक्षस आहा. असा सेनापती म्हणून लाक्यासुराला लढाईला पाठवले. श्री शंकराने बर पार्वतीला लढाईला पाठवले. बर लाक्यासुराचे व पार्वतीचे युद्ध सतत 7 दिवस चालले. परंतु लाक्यासूर काही केल्या युद्धामध्ये मरत नव्हता. कारण आहा. त्याच्या रक्तावर सूर्याचे किरण पडले की असंख्य राक्षस आहा. तयार होत असत. बरोबर आहे. पौषी पौर्णिमेच्या रात्री देवीने लाक्यासुराला आव्हान केले. सूर्यासारखं तेज असणारी पार्वती आहा. तिनं सावळं स्वरूप धारण केलं. केलं म्हणूनच तिला काळूबाई म्हणतात.